प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आबा आता त्या याच्यावरती खूप रागावलेले असतात तर इंग्रजीतवरती आणि ते म्हणत असतात की आता हा इंग्रजीत नेमकं राणीला एकटीला का बोलवतोय, एवढी मीटिंग कशाची अर्जंट आहे त्याला. आणि तेवढ्या तिथे इंग्रजीत येतो. आता इंग्रजीत आल्यावरती लगेच आबा म्हणतात इंग्रजी तिथे आणि अगोदर का नाही आला राणीला न्यायला. तर तो म्हणतो की मी माझी मीटिंग संपल्यावरती राणीला न्यायला येणारच होतो असं म्हणतो. तर आता लगेच राणी म्हणते की हो येणारच असेल इंग्रजीत सर काय माहिती. तर आता इंग्रजीत म्हणतो की राणी चला माझ्या गाडीत बसा चला. तर असं म्हणल्यावरती राणी म्हणते की नको येईल ना मी माझं माझं. तर आता लगेच आबा म्हणतात की नाही राणी बस तू त्यांच्या गाडीमध्ये जा. तर आता लगेच राणी इंद्राच्या गाडीत जाऊन बसते आणि इंद्र म्हणतो की चला राणी मी तुम्हाला घरी नेऊन सोडतो मग माझ्या मीटिंगला जाईल असं म्हणतो आणि राणीला घेऊन इंद्र घरी जायला निघतो. तर आबा म्हणतात की चालेल आता राणी गेली आहे घरी मी पण निघतो. वस्तीतल्या माणसांना भेटतात ते आणि ते पण घरी जायला निघतात. तर आता त्यांची आबाच त्यांची गाडी पाठीमागं आणि राणी आणि इंग्रजीतची गाडी पुढे अशी त्यांची गाडी चाललेली असते. तर राणी आणि इंग्रजीत आता एकमेकांसोबत बोलत असतात. तर राणी म्हणते की तुम्ही तर मला घ्यायला येणार नव्हते कसे आले मग. तर इंग्रजीत म्हणतो की हे बघा मला त्या आबामुळे आणि काहीतरी त्या यांच्यामुळे आबामुळे आणि ते एका सहीमुळे मला तुमच्या पुढं करावं लागतंय. नाहीतर मला काही गरज नाही आहे तुमची लायकी पण नाही आहे गाडीत बसायची आणि माझ्यासोबत यायची. तुम्हाला काय सांगू माझी ती वस्तीत यायची सुद्धा हिंमत नाही. तुमची वस्ती काय आहे ते मला तिथे यावं सुद्धा वाटत नव्हतं. पण काय आबामुळे आणि ते एका कारणामुळे मला तुमच्या पुढं करावं लागतंय असं इंद्र राणीला म्हणतो. तर राणी म्हणते की हो तुम्हाला एवढी गरज येते मग कशाला मग हे करायचं, लग्नच कशाला करायचं, तुम्ही फक्त तुमच्या कामापुरतं केलंय ना तुम्ही लग्न असं तो राणी इंद्राला बोलते. तर आता इंद्र ते घरी येतात आणि इंद्र घरात निघून जातो आणि राणी पाठीमागून बॅग वगैरे घेऊन येत असते. तेवढ्या तिथे इंद्राची आईच म्हणजे मालती ही राणीचा हात पकडते आणि हात पिरगाळायला लागते. तर राणी मागं बघते. राणी म्हणते आई ग सोडा माझा हात. तर लगेच आता ती राग राणीकडे बघत असते. बघू